विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सौरभ मलपाणी, संचालक वर्धिष्णू सायन्स अकॅडमी अमरावती. MST CET 2025च्या रिझल्टची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे, तुम्हाला लागलेली आहे आणि मलासुद्धा लागलेली आहे. काही दिवसा अगोदरच MST CET 2025च्या ॲन्सर की रिलीज झाल्या होत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ॲन्सर कीजला चॅलेंज केलं. जवळपास 1400 विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले आणि त्यापैकी 290 ऑब्जेक्शन्स हे सेम होते आणि त्यामधून 40 ऑब्जेक्शनला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यातले 7 प्रश्न हे फिजिक्सचे आहे, 4 प्रश्न हे केमिस्ट्रीचे आहे, 28 प्रश्न हे मॅथ्सचे आहे आणि 1 प्रश्न हा बायोलॉजीचा आहे. टोटल 40 प्रश्नाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढेल. यावर्षी 3,01,072 लोकांनी PCB ग्रुपला रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 2,82,737 विद्यार्थ्यांनी एक्झामला ॲपियर झाले आणि PCMला 4,64,263 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं. त्यापैकी 4,22,863 विद्यार्थी एक्झामला ॲपियर झाले. म्हणजे आता जेव्हा CET सेलनं ऑफिशियली 40 प्रश्नांना ग्रीन सिग्नल दिलं आहे मार्क्स वाढवण्यासाठी, तर लवकरच तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि तुम्हाला जेवढी आतुरता आहे तेवढीच मला आतुरता आहे. वर्धिष्णूचे सगळे विद्यार्थी चांगला रिझल्ट देतील ही मलाही अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे. जय हिंद, जय महाराष्ट्र.